आज आपण पोह्याचे कटलेट बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी 1 कप पोहे असे भिजवून घेतलेले आहेत आणि हे बाजूला ठेवले होते। कटलेट बनवण्यासाठी मी 2 बटाटे उकडून सोलून घेतले आहेत। आता हे किसून घेऊया। बटाटे किसून घेतले आहेत। आता ह्याच्यामध्ये पोहे घालूया। आता कटलेटला आपण हेल्दी बनवूया। थोडी कोथिंबीर धुवून चिरून घातलेली आहे। थोडेसे बीन्स बारीक चिरून घातले आहेत। गाजर पण बारीक चिरून घातलंय। त्याच्यानंतर एक छोटा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि 2 छोट्या हिरव्या मिरच्या चिरून घातल्या। थोडेसे चिली फ्लेक्स घातले आहे, चाट मसाला घातला आहे, गरम मसाला घातला आहे, लाल मिरची पावडर आणि मीठ। आता हे सर्व मिक्स करूया। थोडेसे मटार घातले आहेत आणि 1 टेबलस्पून आपण तांदळाचं पीठ घालायचं आहे। मिक्स करूया। हे चांगलं मिक्स केलं आहे। त्याचे छोटे छोटे पॅटीस बनवून आपण हे असे कटलेट बनवून घेतलेले आहे आणि 3-4 ब्रेडच्या स्लाइस मी मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेले आहे। म्हणजेच हे ब्रेड क्रम बनवले। आपण ब्रेड क्रम मध्ये अशी घोळून घ्यायची आहे। आता तेलावरती दोन्ही बाजूने आपण हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। वाव, हे बघा आपले हे आता पोह्याचे कटलेट इतके सुंदर